मित्रांनो, आज माझा दुसरा दिवस आहे. तेव्हा मी आज दुसऱ्या दिवशी खेकडे पकडायला आलो. काल मला 2 खेकडे मिळाली. आज मी पुन्हा प्रयत्न करतो आहे. तेव्हा मी गड नदीवर आलेलो आहे. मालवण आमचा तालुका आहे. बांदिवडे गावचा पहिला कणकवली होता, आता बांदिवडी गावचा तालुका मालवण आहे. मालवण जिल्ह्यात हे आमचं गाव बांदिवडे आहे. या म्हशी चरत आहेत गावातल्या लोकांच्या. आणि हा आमचा गावचा सीन आहे मळ्यातला. आणि ही घरापासून आतमध्ये मळ्यामध्ये गड नदी आहे. हा कुत्रा आमच्या वस्तीजवळचा आहे आणि हा माझ्या मागून मागून येतो, कारण ह्याला मी खायला घालतो, त्यामुळे हे माझ्या मागून येतं आणि माझ्यासोबत असतं. ह्याला न बोलवता तो आलेला आहे. असा आहे तो. दरवेळेस गावी आलो का तो माझ्या मागून असतोच. यावेळेस पण आला आहे तो. त्याला खायला घालायला पाहिजे. मग ते आपल्या अवतीभोवती राहतात आणि आपल्याबरोबर आपली साथ देतात. काही संकट आलं तर ते आपल्यासाठी धावून पण येऊ शकतात. आणि ही निसर्गाची किमया आहे की हे कुत्रे दरवर्षी असतातच अवतीभोवती. आपल्या घराचं रक्षण करतात, आपलं पण रक्षण करतात. तशी ते आपल्याला पाळीव पाळीव प्राण्यांप्रमाणे ते आपल्यासोबत देतात. आणि तर हे आमचं गावचा मळ्यातला सीन आहे मित्रांनो. गड नदी ही सर्जेकोटवरनं खाडीतून पाणी इकडे येतं, मालवण सर्जेकोट. तर त्या खाडीचं पाणी भरतीला इकडे येतं, सुकतीला मागे परततं. आता हे पाणी परत आहे, सुकती नंतर भरती येणार आहे. तर या पाण्यात आता मी खेकडे पकडायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी मी हे पागोळी आणली आहे, हे खेकडे ठेवायला पिशवी, आणि हे पागोळीत लावण्यासाठी चिकन साफ केल्यावर भेटत असतं ते, हात धुवायला पाणी, त्यानंतर हात पुसायला रुमाल आणलेला आहे. तेव्हा मित्रांनो, आता मी हे पागोळी लावणार आहे आणि पाण्यात सोडणार आहे आणि त्यानंतर खेकडे पकडणार आहे. जशा पागोळी लावून खेकडे मिळणार तसा मी व्हिडिओ टाकणार आहे. तेव्हा धन्यवाद. जय महाराष्ट्र.